श्री स्वामी समर्थ येत्या 10 जुलैला म्हणजेच गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा या नावाने ओळखत असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये काही प्रभावी अशी उपाय आणि सेवा करण्यासाठी सांगितल्या जातात. हे उपाय आणि सेवा केल्यामुळे आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात आणि आपल्या घरातील शत्रू, दारिद्र्य, पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष संपून जातो आणि त्याचबरोबर आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होते असते. त्यातलाच एक प्रभावी उपाय आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. आपल्याला गायीची सेवा करायची आहे. गायीला आपल्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे, जेणेकरून आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. गायीमध्ये 33 कोटी देवी देवता असतात आणि गायीला जर आपण एखादा नैवेद्य विशिष्ट तिथीवरती खाऊ घातला तर त्यावेळेस आपली इच्छा जी आहे तर ती 33 कोटी देवी देवतांपर्यंत पोहोचते आणि त्याचबरोबर आपली इच्छा देखील पूर्ण होत असते. ज्या काही अडचणी आपल्या जीवनात आहेत तर त्यासुद्धा दूर होत असतात. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती भरभरून कृपा होईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर तिथे जायचं आहे. आता गाय नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती असते, तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता. जर गाय आणि वासराची मूर्ती सुद्धा तुमच्याकडे नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून मूर्ती खरेदी करू शकता, काहीच अडचण नाहीये. आणि आपल्या देवघरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर कणिक मळायची आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, थोडीशी हळद आणि थोडंसं दूध टाकून कणिक मळायची आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला चपाती तयार करून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये जर 4 व्यक्ती राहत असेल तर 4 चपात्या करायच्या आहे, 2 व्यक्ती राहत असेल तर 2 चपात्या करायच्या आहे आणि त्या चपात्या थोड्याशा थंड झाल्या की त्यावरती तुम्हाला थोडंसं खोबरं किसायचं आहे, थोडासा गूळ टाकायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. खाऊ घातल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. गाईच्या पायाखालची माती थोडीशी तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या संपून जातील.